कल्पना करा, एका गावातील दोन साधी, निरागस दिसणारी मुलं डॉक्टरांकडे तपासणीसाठी म्हणून जातात. पण काही सेकंदांमध्येच त्यांचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे, हे त्यांना देखील माहीत नसतं. डॉक्टर फक्त एक रिपोर्ट त्यांच्या हातामध्ये देतात आणि त्या रिपोर्टने त्यांचं संपूर्ण आयुष्य आणि ती दोन मुलं आणि सोबतच गाव देखील हादरून जातं. कारण त्या दोन मुलांना फक्त एक आजारच नाही, तर एड्स म्हणजेच HIV झालेला असतो. आणि खरी धक्कादायक गोष्ट तर पुढे आहे. हा आजार फक्त एका 17 वर्षांच्या मुलीमुळे गावभर पसरलेला असतो. आणि हो, पुढे जे काही घडतं ना, ते ऐकून तुमच्या देखील पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणारच नाही. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यातील रामनगर या छोट्या शहरात एक सरकारी दवाखाना होता, जिथे डॉक्टर हरिश्चंद्र आणि डॉक्टर पंत हे दोघे जण बसत असत. एके दिवशी गावातील दोन मुलं थरथरत डॉक्टरांकडे पोहोचतात. ती दोघं डॉक्टरांना सांगतात की काही दिवसांपासून त्यांची तब्येत एकदमच खराब होत आहे. सतत ताप येतोय, अंगामध्ये शक्ती नाही, डोकेदुखी आणि सारखी सारखी कमजोरी देखील येते. आणि आश्चर्य म्हणजे त्या दोघांची लक्षणं अगदी एकसारखीच होती. डॉक्टर काही औषधं देऊन त्यांना 4 दिवसांनी पुन्हा येण्यासाठी सांगतात. पण 4 दिवसांनी देखील दोघांची अवस्था तशीची तशीच राहते आणि त्यामुळे डॉक्टरांना देखील आता शंका येते आणि डॉक्टर दोघांची देखील ब्लड तपासणी करायला सांगतात. दुसऱ्याच दिवशी रिपोर्ट येतो आणि डॉक्टर देखील दचकतात, कारण ती दोन्हीही मुलं HIV पॉझिटिव्ह आणि एड्सच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये असतात. हे ऐकून मुलांचे तर पाय थरथरायला लागतात आणि ती दोघं रडत रडत डॉक्टरांना सांगतात की साहेब, फक्त आम्ही दोघेच नाही, तर आमच्या अनेक मित्रांनी देखील त्या मुलीसोबत संबंध ठेवलेले आहेत. आता बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरते. ज्यांनी ज्यांनी त्या मुलीसोबत संबंध ठेवलेले होते, त्यांच्यापैकी अनेक जणांना HIV होण्याची शक्यता होती. मग एक एक करून काही मुलं डॉक्टरांकडे तपासणीसाठी येऊ लागतात. 18 ते 30 या वर्ष वयोगटातील अनेक मुलांनी तपासणी देखील केली आणि एकूण 19 मुलं HIV पॉझिटिव्ह निघतात. आणि हो, धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यापैकी काही जण तर विवाहित देखील होते आणि त्या मुलीसोबत संबंध ठेवल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीशी देखील संबंध ठेवलेले होते. आणि परिणामी त्या बायका देखील आता HIV पॉझिटिव्ह निघत होत्या. जेव्हा पोलीस तपासासाठी त्या मुलीच्या घरी पोहोचतात, तेव्हा घरामध्ये 17 वर्षांची ती मुलगी नशेमध्ये पडलेली त्यांना दिसून येते. कोकीनसारख्या ड्रगच्या नशेमध्ये. तपासामध्ये उघड होतं की ती मुलगी नशेसाठी पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या मुलांना 50, 100 आणि 200 रुपयांच्या बदल्यामध्ये शेतामध्ये घेऊन जात असे आणि त्यांच्यासोबत संबंध ठेवत असे. तिच्या संपर्कामध्ये आत्तापर्यंत साधारणतः 48 मुलं आली होती आणि त्यापैकी 19 जण HIV पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट देखील झालं. ती मुलगी देखील HIV पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमधून सिद्ध झाले होते. आता पोलिसांना वाटते की सुरुवातीला ती एका अशा व्यक्तीच्या संपर्कात आली असेल, ज्याच्याकडे आधीपासूनच HIV होता आणि मग तिथूनच हा संसर्ग पुढे पुढे पसरला असावा. मित्रांनो, एड्स म्हणजेच HIV ही अत्यंत धोकादायक आणि दीर्घकाळ त्रास देणारे आजारपण आहे. या आजारानंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जवळजवळ संपत जाते. अगदी साधा ताप देखील उतरत नाही. कायम कमजोरी, थकवा, डोकेदुखी आणि मानसिक खचलेलेपणा. आणि हो, आजही या आजाराचा पूर्णपणे इलाज अजिबातच उपलब्ध नाही. फक्त नियमित औषधोपचाराने आयुष्य थोडंसं सुधारता येतं. पण आयुष्याचे सगळी काही स्वप्न, भविष्य आणि संसाराचा विचार, हे सगळं काही एका चुकीच्या निर्णयामुळे उद्ध्वस्त होऊ शकतं. 18 ते 20 वर्षांमधील तरुण मुलांचे आयुष्य फक्त आणि फक्त एका चुकीमुळे सदा सर्व काळासाठी बदलून गेलेलं होतं. काहींचे तर संसार देखील उद्ध्वस्त झाले. ही घटना एक धोक्याची घंटा आहे. क्षणिक मजा, क्षणिक मस्ती किंवा एक चुकीचा निर्णय
जीवनभराची शिक्षा देऊ शकतो आणि म्हणूनच कुठेही कोणाशीही संबंध ठेवताना एकदा विचार करा. एक बेपर्वा पाऊल तुमचं संपूर्ण आयुष्य नष्ट करू शकतं आणि तुमच्या परिवाराचं देखील. मित्रांनो, एका मुलीमुळेच नाही तर एका चुकीच्या निर्णयामुळे 19 तरुणांचे आयुष्य अंधारामध्ये ढकलले गेले. ही कथा खऱ्या आयुष्यातील कठोर असं सत्य सांगते आणि जाणतेपणाने आणि जबाबदारीने निर्णय घ्या असं देखील सांगते. तुम्ही या घटनेबाबत काय मत देता? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूयात तर मग पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सावध राहा आणि सुरक्षित राहा. तुमच्या काळजी घ्या आणि तुमच्या देखील परिवाराची नक्कीच काळजी घ्या. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.